नाथ बाबा सांगतात, बाबा दत्त दत्त म्हटल्याच्या नंतर कसं आहे, प्रत्येकाला फळाची अपेक्षा आहे महाराज. फळ दिसल्याशिवाय कोणीही प्रवृत्त होत नाही. तुम्ही कीर्तनाला का आलात तुम्हाला माहिती आहे, संतांनी सांगून दिलेलं आहे. कीर्तनाला गेलं की काय होतं, पुण्य होतं, पुण्य होतं, आहे का नाही. कीर्तनचा अंग, कीर्तनचा अंग. आणि होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. हरी कीर्तन होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, हरी रूप. फळ दिसल्याशिवाय आपण प्रवृत्त होत नाही महाराज. अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. फळ दिसल्याशिवाय मंद माणूस देखील प्रवृत्त होत नाही. पंढरीला आपण जातो, पण पंढरीला जाण्याच्या अगोदर संतांनी फळ सांगितलेले आहे महाराज. तिथं गेला तुम्ही तर तुमचा अभिमान नष्ट होणार, तुम्हाला पुण्य प्राप्त होणार, आणि मग माणसं काय होते, प्रवृत्त होते. संतांनी थोडा लालच लोभ दिलेला आहे आणि मग माणूस प्रवृत्त होतो. आणि म्हणून संतांनी या ठिकाणी सांगितलं, दत्त दत्त जर तुम्ही म्हटलं तर तुम्हाला काय मिळेल, तेने तुम्हा सुख होईल अपार. अपार अशा प्रकारचं जे सुख आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. आणि सगळा संसार सध्या कशासाठी पळतो, कशासाठी पळतो, सुखासाठी पळतो. तुम्ही म्हणसाल आम्ही तर पैशा मागं पळतो, आम्ही सुखामागं थोडी पळतो. पण पैसे आले म्हणजे असा एक सगळ्यांचा भ्रम आहे की पैसे आले की काय होतं, सुख होतं. पैसे आले की सुखाचे साधन उपलब्ध होतात, सुख होत नाही. पैसे आले की तुमच्याकडे गाडी येईल, पैसे आले की तुमच्याकडे बंगला येईल, पण बंगला आल्यावर सुद्धा त्या ठिकाणी मोठी गादी टाकल्यावर सुद्धा तुम्हाला झोप आली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला म्हणून या संसारामध्ये तसं तर भगवान परमात्म्याने सांगितलेलं आहे प्रामुख्याने की या संसारामध्ये सुख नावाची वस्तू नाहीये. पण ती जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तुम्हाला देवाचं नाव घ्यावं लागेल. पण आपला कसं आहे, उलटा दिशेने प्रवास चालू आहे. आपल्याला जायचंय मुंबईला आणि बसलेलो आहेत आपण नागपूरला जाणाऱ्या गाडीमध्ये. गाडीत बसलोय, गाडी सुरू आहे, गाडी वेगाने पळती, पण गाडीची दिशा वेगळी आहे. तसं आपणही पळतोय, आपलं ध्येय बरोबर आहे, पण जे ध्येय आहे ते आपलं काय आहे, चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला शाश्वत सुख प्राप्त होऊ शकत नाहीये. कारण या संसाराला तर प्रामुख्याने संतांनी म्हटलेलं आहे, दुःखालयम अशाश्वतम. दुःखालय माहेर घर आहे. आणि अशा माहेर घरामध्ये दुःखाच्या आपण कशाची अपेक्षा करतो, सुखाची अपेक्षा करतो. संसार केल्याने अमुक अमुक वस्तू प्राप्ती केल्याने सुख होईल, फक्त भ्रांती आहे. काही काहीला वाटतं श्रीखंड खाल्ल्याच्या नंतर पोट लय गार पडतं, लय आनंद वाटतो. पण शुगरवाल्याला जमल का ते, नाही जमणार. ज्याचा आवाज बसतो, भाऊसाहेब महाराज, नाशिकीत अण्णा, सगळे महाराज मंडळी, जर थंड खायला दिलं तर पोटगार होईल, पण हे लगेच जाईल ना कामातून. दिशा खायला चांगलं वाटेल, पण त्याचा परिणाम कधी कधी घातक असतो. कोणतीही वस्तू घ्या, जे जास्त काम करतात, ज्यांच्या अंगातून सतत घामाच्या धारा वाहतात, त्याच माणसाला गोड पचतं. जे माणूस बसकेत त्यांना गोड जमत नाही. पण काय जगाचा नियमच उलटा आहे. जे कबाड कष्ट करतात
त्यांना भाकरीशिवाय आणि भाजीशिवाय काही पदरात पडत नाही. जगाचा नियम आहे. आणि जे नुसते AC मध्ये बसून येत त्यांच्या समोर मोठे मोठे पदार्थ आल्याशिवाय राहत नाही. जगाचा नियम हा उलटा आहे. विठाला विठाला मग महाराज शाश्वत सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला भगवंताचं नाव घ्यावं लागेल महाराज. हो, नाव घेतल्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. म्हणून तेने तुम्हा सुख होईल अपार. बस अपार सुख तुम्हाला प्राप्त करता येईल. कारण का? कारण ज्या भगवान परमात्म्याचं तुम्ही नाव घेणार आहात, ज्या संताचं तुम्ही नाव घेणार आहात, त्या संताकडं सुखाचा काय आहे? सागर आहेत. ते सागर आहेत. संत देखील सुखाचे सागर आहेत आणि देव देखील सुखाचा सागर आहे. कारण सुखाचा हे स्टॉक फक्त देवाकडं आहे महाराज, दुसरं कोणाकडं नाही. आणि संताकडं आहे. विठाला विठ्ठल भगवान परमात्मा सुखरूप म्हटलेलं आहे. दुःखरूप म्हटलं का? नाही महाराज, सुखरूप म्हटलेलं आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा, बाप रखुमा, देवी तो विठ्ठल परमा, तो माधव परमा. बाप रखुमा, बाप रखुमा, देवी तो विठ्ठल परमा, तो माधव परमा. सुंदर महाराजांनी प्रमाण दिले. सर्व सुखाचे आगर हा बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे जनी शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहारी सोनार. भगवान परमात्मा सुखरूप आहे महाराज. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखे ते, दुसरं कोणी नाही. आणि एक संताकडे सुख आहे महाराज. हो, तुका म्हणे संत सुखाचे सागर. एक संताकडे सुख आहे आणि एक देवाकडे सुख आहे. आणि सुख कमी नाही, अपार. अपार म्हणजे त्याला पारावरच नाही एवढं सुख महाराज देवाकडं आहे आणि संताकडं आहे. आपण कुठं चाललोय पिशव्या घेऊन सुख आणायला? संसार रूपी या बाजारामध्ये वस्तूचा फक्त आपल्या घरात भरणा होतो, सुख येत नाही. आपल्याला वाटतं आमकी भाजी खाल्ल्यावर लय सुख होईल, टमका पदार्थ खाल्ल्यावर लय सुख होईल, विमानात गेल्यावर लय सुख होईल, हेलिकॉप्टरमध्ये गेल्यावर लय सुख होईल, अमुक अमुक फिरल्याच्या नंतर लय सुख होईल. बाहेर गेल्याच्या नंतर जमीन पाहसाल, झाडं पाहसाल, दगडं पाहसाल, पाणी पाहसाल. याच्यापेक्षा तुम्हाला काहीही तुमच्या आतला आनंद तुम्हाला होतो. बाहेर फक्त एक माध्यम असतं, पण आनंद तुमचा आतमध्ये आहे, बाहेर आनंद नाहीये. बस आनंद कोंदला मागे पुढे, आनंद आपल्या आतमध्ये आहे. बाहेर फक्त एक माध्यम असतं की ही वस्तू आल्याच्या नंतर, हा मोबाईल गेल्याच्या नंतर दुसरा आला. सातीशे प्रकार आहे संसारामध्ये. कसं आहे, पहिले छोटे मोबाईल होते, ज्या वेळेला मोबाईलच नव्हते त्यावेळेला ज्याच्याकडे मोबाईल असला की त्याच्याकडे पाहून दुःख व्हायचं, छोटा. बरं, हे छोटा आला, दुसऱ्याकडे मोठा मोबाईल पाहिला की पुन्हा दुःख वाढलं. त्याच्यापेक्षा मोठा आला की पुन्हा दुःख वाढलं, त्याच्यापेक्षा मोठा आला की पुन्हा दुःख आहे. म्हणजे संसारामध्ये कितीही वस्तू प्राप्त केल्या तर तुम्हाला सुख प्राप्त होणार नाहीये. म्हणून तुम्हाला अपार सुख जर प्राप्त करायचं असेल तर सरळ आणि सोपा उपाय आहे. तुम्हाला काय करावं लागेल? देवाचं नाव घ्यावं लागेल. बस दुसरं काहीच करायचं नाही महाराज. तुका म्हणे साधन सुलभ
गोमटे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण इथं कोण घेतो? शहाणा घेतो. मग आपण सगळे कसे आहेत? विठाला विठाला